जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 20वा श्लोक पाहत आहोत. त्रैविद्या मां सोमपाहा भूतपापा यज्ञेरिष्टा स्वर्गन्तिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मसरन्ति दिव्यान् दिव्यी देवभोगान. संसारी माणसे बहुधा येथील भोगातच रममाण असतात. त्यातही ते जे विशेष बुद्धिवान म्हणले जातात त्यांच्या अंतःकरणातही उत्पत्ती आणि विनाशशील वस्तूंचे महत्त्व असल्याकारणाने जेव्हा ते ऋक्, साम आणि यजु या तीनही वेदांत सांगितलेल्या सकाम कर्माचे आणि त्यांच्या फलांचे वर्णन ऐकतात तेव्हा ते वेदाविषयी आसक्ती भाव असल्याकारणाने येथील भोगांची फारशी पर्वा न करता स्वर्गाच्या भोगाविषयीच्या लालसेत पडतात आणि स्वर्गप्राप्तीसाठी वेदांत सांगितलेल्या यज्ञांच्या अनुष्ठानास लागतात. अशा मनुष्यासाठी येथे त्रैविद्या हा पद आले. सोमलता अथवा सोमवल्ली नावाची एक वेली असते. त्यांच्या बंधनात शास्त्रात असा विषय येतो की ज्याप्रमाणे शुक्ल पक्षात चंद्राची एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण कला होतात आणि कृष्ण पक्षात प्रत्येक दिवशी एक एक कल क्षीण होऊन अमावास्येला पूर्ण कला क्षीण होतात, त्याप्रमाणे त्या सोमलतेतही शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी एक एक पान निघत पौर्णिमेला 15 पाने होतात आणि कृष्ण पक्षात प्रत्येक दिवशी एक एक पान गळत जाऊन अमावास्येला पूर्ण पाने गळून जातात. त्या सोमलतेला रसाला सोमरस म्हणतात. यज्ञ करणारे त्या सोमरसाला वैदिक मंत्राने अभिमंत्रित करून पितात. म्हणून त्यांना सोमपाहा म्हटले गेले आहे. वेदांत वर्णन केलेल्या यज्ञांचे अनुष्ठान करणाऱ्या आणि वेदमंत्रांनी आमंत्रित केलेला सोमरस पिणाऱ्या अशा माणसांना स्वर्गास प्रतिबंध असणारी पापे नष्ट होतात. म्हणून त्यांना पूत पापा म्हटले गेले आहे. भगवंताने पूर्व श्लोकात म्हटले आहे की सर्व सत आणि असत सर्व काही मीच आहे. पण तर मग इंद्र ही भगवत स्वरूपच झाले. म्हणून येथे माम पदाने इंद्रालाच घेतले पाहिजे. कारण सकाम यज्ञाने अनुष्ठान करणारी माणसे स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने स्वर्गाच्या अधिपती इंद्राचेच पूजन करतात आणि इंद्राकडूनच स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने स्वर्गाचे अधिपती इंद्राची स्तुती करणे आणि त्या इंद्रापासून स्वर्गाची याचना करणे या दोन्ही नाव प्रार्थना आहे. वैदिक आणि पौराणिक विधानाने केल्या गेलेल्या सकाम यज्ञाचे इंद्राचे पूजन करणे आणि प्रार्थना करण्याचे फलस्वरूपही म्हणून ते स्वर्गात जाऊन देवतांच्या दिव्य भोगात ना भोगतात. ते दिव्य भोग मनुष्य लोकांच्या भोगापेक्षा फार विलक्षण असतात. तेथे ते दिव्य शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या पाचही यांचा भोग घेतात. याशिवाय दिव्य नंदनवन इत्यादी फिरणे, सुख आराम घेणे, आदर सत्कार मिळवणे, महत्त्व प्राप्त होणे इत्यादी भोगात नाही भोगतात.
अशा प्रकारे 20व्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.